झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईमधून आता एक चांगली बातमी। शिवडीमधल्या नागरिकांनी सोशल मीडियाचा योग्य वापर करत दूषित पाण्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवलाय। व्हॉट्सअपवर फोटो टाकताच लगेचच दूषित पाण्याचा प्रश्न सुटला। पाहूया हे सगळं कसं घडलं। शिवडीमधल्या या बीडीडी चाळींमध्ये 15 दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे। या दूषित पाणी पुरवठ्याबद्दल नागरिकांनी महापालिकेकडे अनेक तक्रारी केल्या, पण कुणीही दाद देत नव्हतं। त्यासारखं नाही, खूप गढूळ होतं। म्हणजे असं काय सांगण्यासारखंच नव्हतं। एकदम लाल लाल पाणी आलं संपूर्ण। 10 दिवस झाले त्या पाण्याला। आता थोडं कालपासून जरा बरं आहे। दूषित पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी इथल्या नागरिकांनी चांगली शक्कल लढवली। नागरिकांनी दूषित पाण्याचे फोटो व्हॉट्सअपवरून महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले। हे फोटो पाहून अधिकाऱ्यांना दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाची तीव्रता कळाली आणि यंत्रणा तातडीनं कामाला लागली। काही तासातच शुद्ध पाणी पुरवठा सुरू झाला। व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून त्यांच्याकडे तक्रारी केल्या। ताबडतोब डीएमसी वॉर्ड ऑफिसर यांनी त्याची दखल घेतली आणि ताबडतोब त्यांनी रिस्पॉन्स पण दिला की आम्ही ताबडतोब तुम्ही जे आम्हाला पाठवलं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या प्रश्नाचा आम्ही ताबडतोब निकालात काढतोय। त्यानुसार त्यांनी त्याची तातडीने दखलही घेतली। फेसबुक, व्हॉट्सअप यासारख्या सोशल मीडियाचा योग्य वापर झाला तर महत्त्वाचे प्रश्न सहज सोडवता येतात, याचंच हे उदाहरण। त्यातून इतरांनीही प्रेरणा घ्यायला हरकत नाही। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।